भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट 18 जून 2024. भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये कमीच पाहायला मिळत आहे. फ्लावरची आवक मार्केटमध्ये पाहिली तर फ्लावरची आवक देखील आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज फ्लावरच्या आवकेत थोडी वाढ पाहायला मिळाली. मक्याची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते. कोबीची आवक देखील मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळत आहे. बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात. हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या आवकेत मोठी घटच पाहायला मिळते. कारले दोडका दुधी भोपळा यांच्या आवकेत घट पाहायला मिळत आहे. गवारींच्या आवकेत वाढ पाहायला मिळते. भेंडीची आवक जेमतेम पाहायला मिळत आहे. चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी बांधवांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. दादा नमस्कार. नमस्कार. बीट आणली होती, काय भाव झाले? 311 रुपये 10 किलो झाले. हे चोक्कल आहे ना? हो. हे किती गुणीचं चोक्कल आहे? हे 9 गुन्ह्याचं होते. 9 गुणीचं 311 झाले. याच्यातला गोळा होता का मोठा? हो. तो काय झाला? तो 200 रुपये. बुगी बदला? बुगी 100 बदला 100. हे वक्कल काल होतं का मार्केटला? हो. कारण काल तुम्ही होते मार्केटला. काल काय झालं होतं? 211 रुपये झाले. 311 का 211? 311. कालही 311 झालं. तर व्हरायटी कुठली ही? ही लाल नाही. किती दिवसात निघाले हे? 2 महिने झाले. किती डब्याचं पीठ आहे सगळं? 3 डबे. 3 डब्याला साधारणतः किती माल निघेल? एक 70 एक आसपास निघाले. चांगलं ॲव्हरेज पडेल मग. हो, चांगलं. 2 महिन्यात निघाले. हो, 2. गाव कोणतं तुमचं? वाटप. नाव काय? सत्यवान 1600. हे बीट स्प्रिंकलरला आहे का पाटपाण्यावरती? स्प्रिंकलर प्लस पाटपाणी. दोन्ही पण आहे. कारण का एवढं टेम्परेचरला बीट पिकणं शक्य नाही आहे, पण तुमची बीट भारी निघाल्यात. स्प्रिंकलर असल्यामुळे थोडंसं स्प्रिंकलरचा बराच फायदा आहे म्हणायचा. तसे आज बीटच्या बाजार कमीत कमी जास्तीत जास्त काय झाल्यात? जास्तीत जास्त 311 झालं. कमीत कमी एक 150 पासून आहे. 150 पासून 311 पर्यंत. आवक कशी वाटते बीटची आज? आवक थोडीशी कालच्या तुलनेत थोडी कमी वाटते. काल होते मार्केटला तुम्ही, काल थोडी जास्त होती का आवक आजच्यापेक्षा? ओके. बीट 311 रुपये 10 किलो. धन्यवाद. बीट 250 रुपये 10 किलो. बीट 250 रुपये 10 किलो. बीट सुपर आहे, परंतु निवड झालेली नाही या वकलाला. गोळा मिक्सिंग आहे. 250 रुपये 10 किलो. बीट 225 रुपये 10 किलो. बीट 225. बीट 311 रुपये 10 किलो. 9 गुणीचं वक्कल आहे. सुपर बीट आहे. 311 रुपये 10 किलो झाले. 311. या बीटची बुगी आहे. बुगी 100 रुपये झाली या बीटची. 100 रुपये 10 किलो बुगी. गोळा या वकलातला गोळा आहे 185 रुपये झाला आहे गोळा. बदला या वकलातला 95 रुपये 10 किलो झाला आहे. बीट 281 रुपये 10 किलो. बीट 281 रुपये 10 किलो. 10 गुणीचं वक्कल आहे. या वकलातला गोळा आहे. गोळा 200 रुपये 10 किलो झाला आहे गोळा बीट. बुगी आहे या वकलातली 140 रुपये 10 किलो झाली आहे बुगी. 140. बदला या वकलातला 100 रुपये 103 रुपये 10 किलो झाला आहे बदला. 103. 280 रुपये 10 किलो. बीट 80 गुणीचं वक्कल आहे. 280 रुपये 10 किलो झाले. हिरवी काकडी 250 300 ते 350 रुपये 10 किलो. हिरवी काकडी. गवार 130 रुपये 10 किलो. गवार 130. 350 रुपये 10 किलो गवार. 350. गवार 370 रुपये 10 किलो. गवार 370.
आहे ना. गवार 500 रुपये 10 किलो, सुपर गवार आहे. 520 रुपये 10 किलो, सुपर आहे. गवार 351 रुपये 10 किलो, गवार 351. तोंडलं 200, 251, 300 ते 350, 60, 70 रुपये 10 किलो तोंडलं. हिरवे वांगे 151, 200, 251, 300 ते 320 रुपये 10 किलो. पोपटी मिरची 300, 400 ते 500 रुपये 10 किलो पोपटी मिरची. अद्रक 500, 600 ते 700 रुपये 10 किलो अद्रक. 500, 600 ते 700. पावली नमस्कार. काय चवळ्या आणल्या होत्या? काय भाव झाले? 351. कोणती व्हरायटी? U5. 351 झाले ना? 300. किती तोडा आहे सांगता येईल का? 5.6 आहे. पहिल्या तोड्यापासून काय बाजार भेटली? 600 रुपये. 600 रुपये सुरुवातीचे तोडे गेलेत. आज 351 खपले. कोणतं गाव तुमचं? काय नाव? व्हरायटी कुठली ही? U5 व्हरायटी आहे. किती दिवसात चालू झालं आहे? 2 महिन्यात चालू झालं आहे. किती तोडे होते निचे साधारण? 2 महिन्यात चालू होते. 2 महिने चालतं आहे. ओके. 2 महिन्यात 30 एक तोडे दिवसाआड काढता का? दिवसाआड काढावं लागत. याच्यात एवढीच व्हरायटी आहे, दुसरी व्हरायटी आहे आता चवळीमध्ये? बबली सरस का U5 सरस राहते? ही सरस. हां हां. बबली तोडायला लेट झालं, जाड होती. त्याची हिचा तोडा लेट झाला तरी चालतो. ओके, धन्यवाद. दादा नमस्कार. काय परिस्थिती आहे शेंगांच्या बाजारभावाची? कमी आहे, आवक कमी आहे. बाजार काय निघाल्यात? बाजार 450 ते 600 रुपयापर्यंत निघाले. 450 ते 600. 600 रुपयाला 3 दाणे शेंगा असतील का? 2 दाणे काय कापतात? 450, 500. आपलं कोणतं आहे वक्कल? हे काय झालंय? 600 रुपये. 600 रुपये झाले. आवक काय म्हणते शेंगांची? कमी आहे, पाऊस नाही आला. पाऊस झाल्यानंतर आवक वाढू शकते का? वाढू शकते ना. कुठलं गाव आपलं? पाऊस झाल्याशिवाय काढते नाही. गाव कुठलं आपलं? कुठे आहे? काय नाव? कांदळकर, संजय कांदळकर. पाऊस झाल्यानंतर शेंगा निघतील. पाणी हां हां हां. ओके, धन्यवाद. बाकी गवारींच्या बाजाराचे आहे का अपडेट तुम्हाला? नाही सांगता येईल. ओके. कारले 300, 400, 450, 60, 70 रुपये 10 किलो कारले. भेंडी 251, 300 ते 350, 60, 70 रुपये 10 किलो भेंडी. शेवगा 300, 400 ते 500 रुपये 10 किलो शेवगा. गावरान शेवगा 300, 400 ते 500 रुपये 10 किलो. दुधी भोपळा 120, 151, 180, 200 ते 220 रुपये 10 किलो दुधी भोपळा. दोडका 300, 400, 500 ते 550, 60 रुपये 10 किलो दोडका. बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात दोडका. शिमला मिरची 400, 500, 550 ते 560, 70 रुपये 10 किलो शिमला मिरची. सफेद काकडी 250, 300 ते 350 रुपये 10 किलो सफेद काकडी. डांगर भोपळा 70, 80 ते 90, 100 रुपये 10 किलो डांगर भोपळा. चिवचिव वांगे 100, 120 ते 130, 40 रुपये 10 किलो चिवचिव वांगे. आजचे कोबीचे बाजारभाव पाहिले तर सुपर कोबी असतील तर 170 ते 190, 200 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. मिडियम क्वालिटीच्या कोब्या असतील तर 120 पासून 150 रुपये, 60 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटीच्या कोब्या असतील तर 90, 100 रुपये 10 किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. मक्याचे बाजारभाव पाहिले तर सुपर मका असतील तर 110 ते 120 रुपये, 30 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर मक्याचे भाव निघतात. मिडियम क्वालिटी मका असतील तर 90 ते 100 रुपये. हलक्या क्वालिटीच्या मका असतील तर 60, 65 ते 70 रुपये 10 किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. आजचे फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर सुपर फ्लावर
220 रुपयापासून 240-50 रुपये 10 किलो. या दरम्यान सुपर फ्लावरचे भाव निघाले. फ्लावरमध्ये मिडियम क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 180 ते 210 रुपये. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 130 रुपयापासून 150-60 रुपये 70 रुपये 10 किलो. बदला फ्लावर असतील तर 60-70 ते 80 रुपये 10 किलो. या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले. फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे देखील पाहायला मिळते. फ्लावर 261 रुपये 10 किलो. फ्लावर 261 सुपर फ्लावर आहे. फ्लावर 160 रुपये 10 किलो. फ्लावर 160 रुपये. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 260 रुपये 10 किलो. सुपर फ्लावर 260. फ्लावर 225 रुपये 10 किलो. फ्लावर 225. 180 रुपये 10 किलो. फ्लावर 180. फ्लावर 151 रुपये 10 किलो. फ्लावर 151 रुपये 10 किलो.